नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्याला विदर्भ स्पेशल चणा डाळीपासून कोशिंबीर कशी बनवायची ते बघायचं आहे। याआधी आपण चणा डाळीची आंबे डाळ किंवा कैरीची डाळ बनवलेली आहे। विदर्भात महाप्रसादामध्ये चणा डाळ व दह्याची चटपटीत चटणी पंक्तीत वाढली जाते। चवीला खूप मस्त आणि झटपट होणारी अशी ही आजची रेसिपी आहे। ह्याला लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी भिजवलेली चणा डाळ, 1 इंच आलं, 1 चमचा जिरे, 2 हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, आंबट दही 1 वाटी, साखर चवीनुसार आणि मीठ। मिक्सरच्या भांड्यात चणा डाळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग, चवीनुसार मीठ, साखर आणि दही, थोडी कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं। वाटण करून झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार कांदा, टोमॅटो, काकडी याचे बारीक काप करून घ्यायचे आणि यामध्ये घालायचे। आपल्या आवडीनुसार घालू शकता, नाही ते नुसतं टोमॅटो घातला तरी सुद्धा चालेल, फार जास्त नको दिसायला। चटणीवर टाकायसाठी तडका करून घेऊ। तेल तापलेलं आहे, जिरे मोहरी घालून झाली। आता हिंग घातलेला आहे, 1 लाल मिरची कापून घातलेली आहे, तुम्ही सुक्या सुद्धा घालू शकता। आता थोडा कढीपत्ता आणि अगदी चिमूटभर हळद घालायची। आता हा तडका आपण आपल्या कोशिंबीरीवर घालून घ्यायचा। टाकलेल्या डाळीमध्ये आपण टोमॅटो, कांदा, काकडी, पत्ताकोबी, भरपूर कोथिंबीर सर्व साहित्य घालून आपला तडका घालून घ्यायचा आणि एकत्र करायचं। ह्या चटणीसाठी दही थोडं आंबटच घ्यायचं। दही न टाकता आपण कैरीचा सुद्धा वापर करू शकतो। चवीला चटपटीत अशी झटपट होणारी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे। तुम्ही आवर्जून करून बघा आणि याचा आस्वाद घ्या। अशा प्रकारे आपली कैरीची डाळ आणि चणा डाळीची दह्यातली चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तसेच माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।